अश्रू पुसले, हसू फुलवले. स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त ताठे परिवाराकडून अनाथ मुलांना मायेची ऊब. राजकारणात राहूनही समाजकारणाचा वसा जपलेले जननेते स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांची जयंती म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक हळवा क्षण. याच आठवणींना उजाळा देत प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका वंदना ताठे यांनी जयंती केवळ साजरी न करता ती खऱ्या अर्थाने सार्थकी लावली आहे. तपोवन रोडवरील बालगृह प्रकल्पातील अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आज वेगळेच हसू उमटले होते. ज्यांना स्वतःचे म्हणायला कुणी नाही अशा या चिमुकल्यांसाठी ताठे परिवाराने मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. केवळ जेवणच नाही तर या मुलांच्या भविष्यासाठी माणुसकीचा एक दिवा लावण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते मनोज ताठे यांनी दरवर्षी अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त या प्रकल्पातील मुलांसाठी 5,000 रुपयांची देणगी देणार असल्याचा भावनिक संकल्प केला. तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. केवळ बालगृहच नाही तर प्रभागातील लहान मुलांची काळजी घेत नगरसेविका वंदना ताठे यांनी अंगणवाडीला पंखे भेट दिले. कडक उन्हाच्या झळा या कोवळ्या मुलांना सोसाव्या लागू नयेत ही त्यामागची शुद्ध भावना होती. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दगडूमामा पवार यांनी उपस्थितांना आवाहन करताना म्हटले की माणूस जातो पण त्याने केलेली कामे मागे राहतात. काकांचे विचार जपायचे असतील तर आपले वाढदिवस किंवा कोणतेही शुभकार्य या अनाथ मुलांसोबत साजरे करा. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच काकांना खरी श्रद्धांजली ठरेल. या हृदयस्पर्शी सोहळ्याला नगरसेविका वंदना ताठे, नगरसेवक रेवणनाथ पवार, विलास ताठे, मनोज ताठे, निखिल ताठे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय स्वर्गवासी माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या जयंतीनिमित्त सौ वंदनाताई विलासराव ताठे नगरसेविका यांच्यातर्फे आज या अनाथ मुलांना अल्पवर्ग, नाश्ता आणि जेवणाचा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. व आपण सर्वांनी प्रत्येकाने आपल्या प्रपंचातून 2 रुपये वाचून अशा ज्या अनाथ शाळा आहेत, अनाथ मुलं आहेत किंवा गोशाळा आहेत, आपली एक समाजाची एक जबाबदारी आपल्यावर असते की परमेश्वराने आपल्याला शक्तिबुद्धी दिलेली आहे. त्यासाठी आपल्या प्रपंचातून आपण 10 रुपये वाचून या मुलांचं जीवनपाठ कसं सुधारण, त्यांना शिक्षण कसं चांगल्या दर्जाचं देता येईल ही काकांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शिकवण दिलेली आहे. आणि आपण सर्वांनी त्यांच्या आठवणीत ठेवून आपण कायम हे समाजकार्य केलं पाहिजे. कारण हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं सर की अनाथ मुलांना जेवण देणं किंवा गोशाळेला चारा देणं हे खूप पुण्याचं काम असतं. आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. आपण तर आपल्या मुलाबाळांना हौस मौज चैन सगळं करतो, स्वतःची करतो, पण आपण प्रत्येकाने आपल्या प्रपंचातून 10 रुपये वाचून या मुलांना कायम मदत केली पाहिजे. तेच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की आपण जे आपल्या घरी 2 रुपये खर्च करतो त्यातून 4 आणे वाचून आपण काही ना काही फुलाची पाकळी की आपण या मुलांना कायमस्वरूपी मदत करावी. धन्यवाद. यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका सौ वंदनाताई विलासराव ताठे यांच्या वतीने बालघर या ठिकाणी मुलांसाठी जेवणाची सोय करण्यात आली. व मी आज आमचे मार्गदर्शक मामांनी जे म्हणले की आपण आपल्या जे पैशातून फुलाची पाकळी यांना मदत करायची, तर मी आज काकांच्या वाढदिवसानिमित्त मी एक सांगतो की इथून पुढं दरवर्षी मी आमच्या ताठे परिवाराच्या वतीने या मुलांना 5,000 रुपयाची मदत मी कायम करीत जाईल असं मी तुम्हाला शब्द देतो. 2 शब्द सांगतो.